द सिक्रेट किंवा रहस्य या पुस्तकामध्ये रॉन्डा बर्न यांनी 8 नंबरचे प्रकरण दिलेले आहे, द सिक्रेट ऑफ हेल्थ। आज माझे जे आरोग्य आहे या आरोग्याचे रहस्य काय आहे, मी आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय केले पाहिजे, या सर्वांसंबंधीची माहिती आपण पाहिलेली आहे। आता या ठिकाणी रॉन्डा बर्न यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही काय केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहू शकते। तुम्हाला जर तुमचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर हे चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला काय करणे आवश्यक आहे। चांगल्या आरोग्यासंबंधी जे उपाय दिलेले आहेत हे उपाय या ठिकाणी आपण पाहणार आहोत। यामध्ये त्यांनी सर्वात पहिला उपाय कोणता दिलेला आहे तो पहा, अटेन्शन ऑन युअर थिंकिंग। सर्वात अगोदर माझ्या मनामध्ये कोणती विचार प्रक्रिया चालू असते याविषयी मी अधिक लक्ष दिले पाहिजे, याबाबत मी दक्ष असलो पाहिजे। मला जर एखादा आजार आहे आणि त्या आजारावरच मी नेहमी विचार करतो तर माझा आजार वाढत जाणार आहे, हे सर्वात अगोदर मी लक्षात ठेवलं पाहिजे। मला जर कोणताही आजार नको असेल तर मी कोणत्याही आजारासंबंधात जास्त विचार करणार नाही। आज तुम्ही जर आजारावर अजिबात विचार करत नसाल तर सर्वात चांगली गोष्ट आहे, परंतु जर काही आजार असेल तर त्यावरच तुम्ही सारखा विचार करू नका। तुम्ही जितका विचार करणार आहात तितका तुमचा आजार वाढत जाणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। ग्रॅटिट्यूड टू गॉड। त्यानंतर रॉन्डा बर्न सांगतात की तुम्हाला जर जबरदस्त आरोग्य पाहिजे असेल, तुम्हाला जर उत्तम आरोग्य पाहिजे असेल तर तुम्ही परमेश्वराचे नेहमी आभार मानले पाहिजे। परमेश्वराशी नेहमी तुम्ही कृतज्ञ राहिलं पाहिजे। मला आजपर्यंत जे आरोग्य मिळालेले आहे, परमेश्वराने मला आजपर्यंत जे आरोग्य दिलेले आहे हे अतिशय चांगले आहे, हे आरोग्य अतिशय उत्तम आहे, हे आरोग्य अतिशय जबरदस्त आहे, अशी भावना तुमच्या मनामध्ये नेहमी तयार झाली पाहिजे आणि याची अंमलबजावणी सुद्धा तुम्ही केली पाहिजे। परमेश्वराची जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, मला हे परमेश्वराने जीवन दिलेले आहे, मला कोणताही आजार दिलेला नाही आणि परमेश्वर मला कोणताही आजार देणार नाही, अशा प्रकारची भावना तुमच्या मनामध्ये नेहमी असायला पाहिजे आणि यातूनच तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे। त्यानंतर आहे पहा, लाफिंग इज द बेस्ट रेमेडी ऑफ ऑल। जर तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल, जर तुम्हाला तुमचे आरोग्य उत्तम ठेवायचे असेल, जर तुम्हाला तुमचे आरोग्य सर्वोत्तम ठेवायचे असेल तर परमेश्वराने आपल्याला एक देणगी दिलेली आहे आणि ही देणगी आहे हसणे, ज्याला म्हणतो लाफिंग। जीवनामध्ये तुम्हाला जर कोणताही आजार दूर ठेवायचा असेल, परमेश्वराने दिलेला हसणे ही देणगी आहे। या देणगीचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे। तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये असता तेव्हा जास्तीत जास्त हसले पाहिजे। तुम्ही जेव्हा तुमच्या मित्रांबरोबर असता तेव्हा जास्तीत जास्त हसले पाहिजे। तुम्ही जेव्हा तुमच्या कामावर असता त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त हसले पाहिजे। तुम्ही जेव्हा कार्यक्रम पाहत असता तेव्हा सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त हसले पाहिजे। तुम्ही जितके हसाल तितके आजार तुम्ही दूर ठेवणार आहात, आजाराला तुम्ही दूर पळवून लावणार आहात। म्हणून या उपचाराचा परमेश्वराने हसणे ही देणगी दिलेली आहे, या देणगीचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे।